गोलंदाजी त्यांच्यामार्फत या मैदानावर झालेली आहे आणि तेच अजित डाके आपल्याला आज व्यासपीठावर पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं आपण स्वागत करूया. जाऊया पण पुन्हा एकदा मैदानात. रतिलाल गोलंदाजी करतोय. खरं तर 3 षटकांचा सामना आहे, पॉवर प्लेचं षटक नाही आहे मित्रांनो. बघा, प्रत्येक संघाने सहकार्य केलेलं आहे. आज 3 षटकांचे सामने आपण का खेळवतोय, कारण 2 दिवसामध्ये ही स्पर्धा पार पाडायची होती. खरं तर 4 दिवसांचं मॅनेजमेंट होतं. केतन आणि परेश हॅट्रिकसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पप्पू म्हात्रे यांच्याकडून केतन आणि परेश आपणास सुवर्ण संधी. षटकारांची हॅट्रिक करता, चौकारांची हॅट्रिक करता तर 2,000 रुपयांचं पारितोषिक. चेंडू पायांवर बघूया बॅटची कड होती की नाही, पायांवर आदलतोय. लेगबायच्या रूपाने सिंगल आली. रतिलालच्या गोलंदाजीची धार अजूनही कायम आहे. धावसंख्या धावफलकावर 2 लागतीये. गंगामाता गुंदवळी आणि आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आपण ही लढत पाहतोय. यानंतर स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जोशी इलेव्हन भादवड बी, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉससाठी यायचे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जोशी इलेव्हन भादवड बी, त्यानंतर बंद्रा मारुती कालेर आणि जय बजरंग कारिवली. नितीन, खरं तर शफल क्रॉस झाले होते. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 3 लागते. रतिलालचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर चांगली सुरुवात नाही आहे. एक विकेट आलेली आहे, संजय यांची विकेट आली. त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लागलेला आहे आणि हा ब्रेक असाच जर राहिला तर निश्चितच गंगामाता गुंदवली संघाला ते खूप कठीण होईल. शिवाजी म्हात्रे, मॅन फ्रॉम पिंपलास, आदिती 11 पिंपलास संघाचे खंदे समर्थक यांच्याकडून या संघाला तसेच या आयोजनाला नियोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. एक कट्टर शिवसैनिक म्हणून शिवाजी म्हात्रे यांची ओळख आहे. ते नेहमीच गेली 25 वर्ष आमची मैत्री आहे आणि नेहमीच म्हणतात की शिवसेना ही माझ्या रक्तामध्ये असे. निश्चितच शिवाजी म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. धावा किती झाल्या? 5 धावा धावफलकावर लागलेले आहेत. संजय आऊट झाल्यानंतर आता नितीन म्हात्रे हेही बाद झालेले आहेत. अनोखा अंदाज होता नितीन म्हात्रे यांचा खेळण्याचा. उमर 55 की दिल बचपन का, अजूनही तीच हिंमत नितीन म्हात्रे यांच्यामध्ये आहे. खेळावर भरपूर प्रेम केलेलं, खास करून क्रिकेट, कबड्डी. नितीन म्हात्रे यांची बातच अलग आहे. बाद झालेले आहेत धावबाच्या रूपाने आणि धावसंख्या धावफलकावर लागलेले 5. बॅट्समॅन विनोद खेळपट्टीवर आहे. इथून गिअर चेंज करावाच लागेल कारण रतिलालचं हे षटक फक्त 5 धावांचं आलेलं आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. संजयजी भोईर आपण थांबायचं आहे थोडं, आपले सहकारी वाट पाहत आहेत. शफल क्रॉस झाले. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात, ते चांगले क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओहो, आणि दुसरी धाव पूर्ण करताना, तिसरी धाव पूर्ण करताना ते फलंदाज होतोय धावबाद. पहिलं षटक संपलेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे आणि ही धावसंख्या तितकी मी तर म्हणेन चांगली नाही, कारण 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि पिंपलास संघाच्या विरुद्ध जर तुम्हाला चांगली धावसंख्या गाठायची असेल तर आता फटकेबाजी करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण 12 चेंडू उरलेत, अर्धा डझन चेंडू उरलेले आहेत आणि या अर्धा डझन चेंडूवर किमान 2 डझन धावा येणं खूप आवश्यक झालेलं आहे. डीजे
एक डझन चेंडू आहेत आणि एक डझन चेंडूवर 2 डझन धावा करणं खूप महत्त्वाचं आहे. डीजे लावण्याच्या माध्यमातून आज आपण स्वप्नील पाटील यांना पाहतोय. गेले 2 दिवस चांगली धून, चांगले संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्वप्नीलची डीजे सिस्टीम असली की समालोचकांनाही तितका त्रास होत नसतो. नेहमीच एक भिवंडी तालुक्यातील चांगले डीजे सिस्टीमपैकी एक डीजे लावण्य स्वप्नील आणि ओम फोटोने तर जबरदस्त कमाल केलेली आहे. आमचे सहकारी अनिल केणी फटका तितका चांगला नाही, मात्र एक मिळून जाईल. दूरवरून क्षेत्ररक्षक रतीलाल येत आहेत. फक्त स्ट्राईक चेंज केलेली आहे आणि हे महत्वाचं आहे. थोडे थकलेले आहेत फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला एक चांगल्या दमाचा खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे. त्याला संधी देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण धावा आपल्याकडे आता 8 जमा झालेले आहेत. इथून एखाद दुसरा षटकार येणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. मोठा फटका येणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. स्वर्गीय भाऊ नाना पाटील स्टँड आपण पाहतो फुल पॅक झालेले. स्वर्गीय देवेश हरिलाल पाटील स्टँड थोडं खाली आहे, परंतु भरेल आज. सुपर संडे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. लेफ्टी बॉलर नक्कीच चांगली गोलंदाजी नेहमीच करताना दिसतोय आणि आपल्या अँगलचा पूर्णपणे उपयोग करतोय, खांद्यांचा उपयोग करतोय. उंचपुरा गोलंदाज आहे. जसा पाहिजे तसा चेंडू त्याच्या मार्फत टाकला जातोय, वळवला जातोय, किंचितसा स्विंग केला जातोय. चला, स्वयंस्फोट पायगाव आणि जोशीलन भादवड बी पुढे सरसावले, परंतु रिझल्ट तोच. पुन्हा एकदा डॉट. स्ट्राईक चेंज केली, परंतु 2 चेंडू वाया घालवले. आता 9 चेंडूंचा फक्त क्रिकेट खेळ शेष आहे, कारण आतापर्यंत 9 टाकलेले आहेत, 9 बाकी आहेत. इनर एज लागली. चेंडू जास्त लांब गेलेला नाही, फक्त आणि फक्त फायनल क्षेत्रामध्ये. ओ, इथे काय घडलंय? ही फुकटची म्हणजे मोफतची दुसरी धाव मला तरी वाटते इथे आलेली आहे. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये लागते 10. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे काही नियम आहेत, ते नियम पाळूनच आपण क्रिकेट खेळायचं आहे, कारण नियमाशिवाय क्रिकेट नाही आणि नियमाशिवाय, शिस्तीशिवाय जीवन नाही. ओहो, हाही चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आता 2 पूर्ण केलेले आहेत. तिसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. 3 ही पूर्ण. आता 4थीचाही प्रयत्न निश्चितच केला जाईल, यात वादच नाही. हो, जिथे सिंगल होती तिथे तब्बल 3 आल्या. या अगोदर सिंगल होती तिथे 2 आल्या. म्हणजे बोनसच्या रूपाने जास्तीच्या धावा दिल्या जात आहेत. धावा मारून नाही, धावा घेतल्या जात नाही, तर धावा दिल्या जात आहेत. 13 धावा धावफलकावर लागल्या. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. शफल क्रॉस झाले. हा चांगला फटका आहे, परंतु फिल्डरला बीट केलेला नाहीये. आता दुसरीचा प्रयत्न होईल आणि इथे मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. असते असते. पण जरा 2 मिनिटं आपण थांबा. कॅप्टन आपल्याशी हितगुज करतील आणि त्यानंतर सामना सुरू करा. तर मित्रांनो, 8वी स्पर्धा आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. यानंतर अनेक स्पर्धा आहेत. त्यात आपल्या संदेश वखारे यांची स्पर्धा, समालोचक, त्यानंतर समालोचक मोहनदादा भोईर यांची स्पर्धा. म्हणजे याचं पुढचं जे नियोजन आयोजन आहे आमच्या दोन्ही समालोचकांकडे. एक उपाध्यक्ष
समालोचक परिवार भिवंडी आणि एक उपाध्यक्ष अग्रिमोत्सव भिवंडी. या दोन्ही उपाध्यक्षांच्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. फुल एन्जॉय असेल. आणि मोहनदादा यांची स्पर्धा बघितली तर तिथे सर्वच कोणीही नाखुश होऊन जात नाही. आता फलंदाज हरी. हरी समोर मात्र रमाची गोलंदाजी असेल. रेग्युलर क्रिकेटमध्ये हे खेळाडू आमने सामने अनेक वेळा ठाकले असतील. आता पुळाखालून बरंचसं पाणी गेलेले. आता त्यांना लढायचं आहे 40+ 40+ क्रिकेटमध्ये. यस, त्याच आठवणी जाग्या झाल्या असतील यात वादच नाही. पहिला चेंडू रमा. पहिलाच चेंडू मात्र हरीने उचललेला आहे. चेंडू जास्त काल हवेमध्ये होता. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पूर्ण. आणि मेन बॉन्स आपण टप्पा जास्त उडाला होता परंतु जबरदस्त बॅकअप. धावा फलकावर 16 लागलेले. 30-32चं आता हरीच्या डोक्यात टार्गेट असेल कारण राकेश स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक एंडला हरी आहे. सॉरी, लाल टोपी. रमाकांत गोलंदाजीसाठी तयार होतोय. ड्राईव्ह केलेला आहे. सिंगल आली. मिडवांग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. निश्चितच रतिलाल तिथे इन ॲक्शनमध्ये सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 17वर पोहोचलेली. ही आता लढत अतिशय महत्त्वाची आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली होती हरीने चाचणी स्पर्धेमध्ये. त्यानंतर कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्या संघाला 32 ते 34 पर्यंत पोहोचवावं लागेल कारण आत्ता धावसंख्या 17 आहे. इथून अजून 16-17 आल्या तर सोने पे सुहागा. परंतु रमा तसं काही करून देईल का? क्या बात आहे, क्या बात आहे. जेन्युइन इन स्विंगर बघितला आपण. खरं तर शफल क्रॉस झाले ते लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो रमाची चतुराई बघा. थोडा स्लो टाकला, फ्लाईट दिली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 17. 4 बाद 17. यावेळी लॉफ्टेड शॉट आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. कोई मौका नाही. चौका. चार धावाने धावसंख्या 21 वर पोहोचलेली. चांगला फटका होता. हरीच्या बॅटमधून हा चौकार आलेला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 21. रमाकांत पहिले 3 चेंडू व्यवस्थित हाताळले होते. चौथ्या चेंडूवर जास्तीची फ्लाईट आपण बघितली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ते मात्र जागेवरून खेळलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 22 धावा धावपलकावर. थोडा बसण्याचा प्रयत्न केला होता रमाने कारण ऑफसाईडला जर बघितलं डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर शॉर्ट पॉईंट आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्या अनुषंगाने थोडा ऑफसाईडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता रमाकांतने. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. अंधाधुंदी फटका होता. खरं तर पायांची हालचाल व्यवस्थित होत नाहीये. चेंडूपर्यंत पोहोचत नाही तो फलंदाज आणि चेंडू डॉट निघून जातोय. 22 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू या षटकातील. 3 षटकांचा सामना. यानंतर स्वयंभूस्फोट पायगाव आणि जोशीलोन भादवड बी दोन्ही संघाचे कॅप्टन. चला लगेच आपण कैलासवासी शिवाजी पांडुरंग पाटील टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचंय. प्रॉपर बॅटवर चेंडू नाहीये परंतु एक तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल परंतु फक्त 2 धावा. या 2 धावाने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 होतीये आणि 18 चेंडूमध्ये 25 धावा गंगामाता गुंदवली संघाने टार्गेट ठेवलेले आदिती 11 न्यू तुफान पिंपला संघासमोर. चला लगेच टॉससाठी या. स्वयंभूस्फोट पायगाव
संघाचे कॅप्टन आणि जोशी इलेव्हन भादवड बी. बघा, ज्या संघाचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये नसेल, जर पॅनलाइज केलं तर नंतर कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, इतकं लक्षात ठेवायचंय. दोन्ही संघांपैकी एकही कॅप्टन आय थिंक इथे उपस्थित नाहीये. यस, दिवे गावचे सन्माननीय नागरिक, आजी माजी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा कला क्षेत्र किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी ज्यांनी केली असेल, त्या नागरिकांना विनंती असेल, त्या सन्माननीय व्यक्तींना विनंती असेल, आपण येऊन या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कारण हे व्यासपीठ आपलं आहे, आपल्या गावाचं आहे आणि ही स्पर्धा गावच्या प्रत्येक नागरिकाची आहे. येस, दिवे अंजूर गावचे नागरिक, आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत असेल. पायगाव आणि भादवड बी, चला, दोन्ही संघाचे कॅप्टन अजूनही आपण रिपोर्टिंग केलेली नाहीये. दिलीप मोरे, विकास मुकादम, जितूजी गवळी, दीपकजी मढवी, चला आपण दोन्ही प्रतिनिधी. हॅलो. आणि बॅक टू नावनी क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयासक मापक लक्ष उराशी बालकताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत, सुनील आणि रतिलाल. 18 चेंडू 25 धावा असं छोटंसं समीकरण. प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला 18.33 ची सरासरी आहे. आणि ह्याच लक्षाचं किंवा ह्याच आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आदित्य इलेव्हन पिंपळाच्या संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झाली. चला, पंचांना विनंती दिशेला आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. जास्त चर्चा नको, स्पर्धेसाठी खर्च जास्त आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर, यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या या स्पर्धेला जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनस्वी स्वागत. तीन षटकांच्या धावसंख्या होती ती 24 आणि विजयासाठी एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 25 धावांचं. आणि ह्याच आव्हानाचा किंवा ह्याच लक्षात पाठलाग करताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. तर सलामी गोलंदाज नितीन म्हात्रे, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज नितीन म्हात्रे. चला, पुढील दोन संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आम्हाला जॉईन व्हा. जोशी इलेव्हन भादवड बी, विपक्ष स्वयंभू पायगाव. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन, विपक्ष जोशी इलेव्हन भादवड बी संघाचा कॅप्टन. आपण लगेच या. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचं बिग इव्हेंट मित्र आपण पाहतोय. माझे केंद्रमंत्री चषक 2026 स्पर्धेचा आगास अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. चला प्लीज सामन्याला सुरुवात करा.
आउट ऑफ इनसाईडचा अतिशय चांगला फटका रतिलालच्या बॅटमधून हा पॉलिग्रेसवर सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्रशील मैदानाच्या आतमध्ये. मात्र ह्याच दरम्यान 1-2 धावा करण्याची संधी प्राप्त झाली फलंदाज रतिलाल याला आणि या 2 धावेने स्वतःचं आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ दी लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच करते. बाईटचा इशारा, एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकाने पुढंच केली. धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3. विजयाचं एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 25 धावांचं आणि याच आव्हानाचा याच लक्षात पाठलाग करताना आदित्य 11 पिंपलास संघ मैदानाच्या आतमधून. आता मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. शॉट फाईनला तैनात असलेला क्षेत्ररक्षक सचिन म्हात्रे कमालीचा झेल कलक करतो आणि महत्वाची पहिली विकेट, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. जर विकेटची नितांत गरज, महत्वपूर्ण विकेट प्राप्त करताना गोलंदाज नितीन म्हात्रे. जोशी 11 भादवड बी संघाचा कॅप्टन. चला आपण देखील या आपला प्रतिस्पर्धी संघ आणि त्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय उमेश पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतो. साजेशी कामगिरी किंवा साजेशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जात नाहीये आणि चुकीला माफी नाही. हा चेंडू देखील थोडासा स्वेर आपण पाहिला. आउट ऑफ दी लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करतात. एक अवांतर धावेने संख्या धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 4. 1-4. ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 25 धावांचं. ऑन साईडला चेंडू जातोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक चिक्की सिंगल आणि याचबरोबर धावसंख्या 5. 1-5. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. मिस टाइम स्ट्रोक. यस, वेल जज कॅच. अतिशय चांगलं झेल कॅरी केली जाते. महत्वाचं विकेट. हॅलो. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय तुषार पाटील. तुषार म्हात्रे बॅट्समन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. आद्य स्थिती आपण पाहतो आदी 11 पिंपलाच्या संघाची 2-5. आदित्य 11 पिंपलास विपक्ष गंगामाता गुंदवली या 2 संघामधून आपण सामना पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ संजय.
ऑन साईडचा अतिशय चांगला फटका ऑन द कार्पेट चेंडू येतोय डीप मिडॉनला येतोय चेंडू. पहिली दुसरी धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती, मात्र तिसऱ्या धावेचा आवरता आला नाही आणि तिसरी धाव घेण्यासाठी महत्वाचा फलंदाज धावचित बाद होतो उमेश पाटील. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. नितेश. नेक्स्ट बॅट्समन नितेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पहिली दुसरी धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती, मात्र तिसऱ्या धावेचा आवरता आला नाही आणि तिसरी धाव घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज धावचित बाद होतोय. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 7. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. विजयासाठी एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 25 धावांचं. जोशी 11 बादवाड या संघाचा कॅप्टन. बघा शेवटचा अंतिम पुकार आहे तुम्हाला. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. नाही त्यांना नेक्स्ट बॅट्समन पंकज.
आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण, एक आपली दुसरीचा प्रयत्न, अति घाई आणि कुठेतरी संकटात नाहीये. पहिली धावा ती वेगानं प्राप्त झाली होती, दुसऱ्या धावेचा आवडता आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील व्यवस्थित झालं नाहीये ना. अनुषंगानं महत्त्वाचा फलंदाज नितेश याची खेळी मात्र संपुष्टात. धावचित बाद होतोय फलंदाज. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रमाकांत. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगती पथावर गोलंदाज परेश. आतापर्यंत 3 चेंडूमधून 1 धाव खर्च करताना परेशला आपण पाहतोय. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रमाकांत. बॅक टू बॉलर असा मारा निश्चित झाला होता. एक संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आला नाहीये. जीवदान मिळतं फलंदाजाला. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे 6-9. 6 फलंदाज हे तंबूचे आश्रयले आहेत. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9. 4 चेंडूमधून फक्त 1 धाव खर्च करताना परेश. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा स्पेअरकट केला. चेंडू जातोय खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. ऑन दी ऑफचा फटका आपण पाहिला होता. चेंडू जातो पॉईंटला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. क्षेत्राला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. चौकार आला. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 13. आता येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 12ची गरज. हा चौकार कदाचित या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट ठरेल. 7-12. एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडूचा सन्मान केला जातोय. एकच धाव. आता समीकरण येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 11ची गरज. हॅलो. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन जोशी 11 बादबड बी संघाचा कॅप्टन आणि स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण लगेच या. यानंतर 2 संघांमधून आपण नाणेफेक करतो. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. संजय मात्र येतोय. तिसरा गोलंदाज. पंच थोडंसं वेळोवेळी त्यानं ऑन करायला फार उशीर झाले या सामन्याला. 3 ओव्हरची मॅच आहे. मग संध्याकाळी GR 2 ओव्हर आणायला लागेल. 13 नाही 11 धावांची गरज आहे. गोलंदाज संजय म्हात्रे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं शेवटचं अंतिम. बघूया 7 चेंडूमधून 11 धावा डिफेन्स ठेवल्या जातील का. अतिशय दांडगा अनुभव या गोलंदाजाकडे. चेंडूला उडवला ऑन साईडला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा असेल. महत्वाचं विकेट. रमाकांत याची खेळी मात्र संपुष्टात.
हॅलो. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. समीकरण आता बदलता येणारे चेंडू 4 विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. स्वयंभू पायगाव संघ या ठिकाणी दाखल झालेले. संघाचा कॅप्टन एन ऑदर टीम वेलकम. प्रतिस्पर्धी संघ जोशी 11 बादवड. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटची गुण करतात. 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी दादाबांची गरज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचे चेंडू फेक. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 ची गरज. वेलकम. विकास मुकादम स्वयंभू संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहेत. चला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आपण देखील या. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 8 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूचे फेक. आता येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 8 ची गरज. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओके ओके. बिनार संघाचा कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन आपण स्टेजच्या डावे किंवा उजव्या बाजूला यायचंय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 8 धावांची गरज. आता मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेली आहे आदित्य 11 पिंपळाच्या संघासाठी. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ दी ऑफ स्टंप. या सिच्युएशन मधून आपण अशा चेंडूची फेक करू शकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे आणि ती क्षमता देखील या फलंदाजामध्ये. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा आणि काय जबरदस्त सामना 2 संघांमधून. अतिशय अतितटीचा सामना. प्रेक्षकांचं मनोरंजन देखील या सामन्यामधून आपण पाहतोय. अजूनही सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि विजय कुठला संघ संपादित करेल हे मात्र गुलदस्त्यात आहे. या अगोदर मात्र संदेश वखार याच्या बॅटमधून 5 धावांची गरज असताना गोल्डन षटकार म्हणता येणार नाही, मात्र षटकार आला होता. हॅलो. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी 6 धावांची गरज. क्रिकेटमधून एक धाव किती फार महत्वाची असते बघा. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि पंकज याच्याकडे मात्र ती क्षमता आहे. आता मात्र मिस्टाइम स्ट्रोक. अतिशय चांगला झेल कॅरी केला जातोय आणि महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण विजय संपादित करताना गंगामाता गोंदवली.
केतन म्हात्रे याच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य. चला जोशी 11 बादवड, जोशी 11 बादवड संघाचा कॅप्टन मॅन ऑफ द मॅच बघा, 2 दिग्गज आणि 2 वरिष्ठ खेळाडू या रेसमध्ये होते. नितीन दादा यांनी 2 विकेट घेतल्या, 8 धावा दिल्या, परंतु शेवटची ओव्हर जी टाकली आणि निश्चितच 2 विकेट घेऊन 5 धावा फक्त खर्च केल्या आणि आपल्याला संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून दिले. संजय मात्र आपण या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच. संजय दादा आपण या व्यासपीठावर. यस, लेजंड क्रिकेटर मॅन फ्रॉम अंजूर अजितजी डाकी, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण संजय भाऊ यांना द्यायचं आहे. वेल डन संजय भाऊ.